आजी पट्टी. बरं आहे शोभा, तू पण थोडं शांत राहत जा ना. काय गरज होती तुला त्या जिजाबाई संग भांडायची? घे, धुवून आणली हाय. विचार करू शकतेस तू आता की तू जिंकलीस आणि मी हारले. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुला भिवून नाही हारले मी, माझ्या नवऱ्यामुळे हारले हाय मी. तुझ्यासारखं माझ्या नवऱ्याला गमावू नाही शकत म्या. आणि तुला माहितीये शोभा, तुझ्या ना याच खराब वागण्यामुळे तुझा नवरा तुला सोडून निघून गेला असल. पण मी ही चूक नाही करणार की माझा नवरा बी मला सोडून निघून जाईल. चला आपण बी जाऊया. बाबा गेले आहेत तर त्यांनी समजा सांभाळला असेल. रमा, आपलं घर, आपला समाज, आपली जात, हे सर्व आपली ताकद आहे. पण जेव्हा मी या सर्वांना एकमेकांसोबत लढताना भांडताना पाहतो ना, तर हताश होऊन जातो. हताश झालेली व्यक्ती बरोबर ओळखलेस भीमराव. पहिल्यांदा बरोबर संज्ञा दिली आहेस तू स्वतःसाठी. शेवटी तुझी ओळख हीच होणार आहे. लोक हेच म्हणतील, होता कोणी भीमराव, जो लोकांना समजावत एक दिवस स्वतः हताश होऊन गेला. म्हणूनच बंद करे समजावणे, ज्ञान वाटणे. जर तुला जीवनाचं काही जास्तच ज्ञान झाले असेल तर स्वतःबद्दल विचार कर ना. शिकतोस ना तू? ऐकले आहे शिष्यवृत्ती पण मिळाली आहे. चांगले आहे, शिक, खूप शिक. शिकून मोठा माणूस बन आणि इथून कुठेतरी लांब निघून जा, जिथे तुला कोणी ओळखायलाही नाही पाहिजे की तुझी खरी जात कोणती आहे. मेघनाथजी, मला असं वाटतंय तुम्ही मला सल्ला देण्यासाठी नाही तर इथून पळवण्यासाठी आला आहात. चेतावणी देत आहे भीमराव. शत्रूवर वार करण्या अगोदर त्याला अनुभवलं जात असतं. आतापर्यंत अनुभवत होतो मी तुला. आता विचार केला, वार करण्या अगोदर एकदा चेतावणी देऊन बघूया. दिली तुम्ही चेतावणी, तर मग एक गोष्ट नीट ऐका. मी माझ्या जातीच्या, माझ्या समाजाच्या लोकांशी खूप प्रेम करतो. ह्यामुळे त्या लोकांपासून कुठे लांब जाऊन मी मोठा माणूस नाही बनू शकत. किंबहुना त्या लोकांच्यात राहून त्या लोकांसोबत मोठा माणूस बनणार आहे. म्हणून हा भीमराव पळणार तर नक्कीच नाही. मग परिणाम वाटेल ते होऊ दे. म्हणजे तुला आपल्या मधील ही लढाई सुरू ठेवायची आहे? नाही, आम्हाला तर लढाई करायची इच्छा नाहीये. किंबहुना आम्ही सहयोगाची अपेक्षा करतो तुमच्याकडून मोठे बनण्यासाठी.
पुढे जाण्यासाठी. ठीक आहे, मला जेवढे तुला सावध करायचे होते, जेवढे समजवायचे होते, तेवढे समजावले. निघतो मी. मेघनाथजी, फक्त जाण्या अगोदर एक गोष्ट ऐकून जा. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा भीमराव थांबेल, थकून जाईल अथवा हरून जाईल, तर असं कधीच होणार नाही. बघतोच भीमराव, हे उंट कोणत्या करवटीला बसतो. वाट पाहीन मी सुद्धा त्या दिवसाची. आता आपण बी जाऊया. जायलाच हवं. मालूच्या बाबतीत पण विचार करायला हवा. शेवटी त्याला अशा बांधलेल्या अवस्थेत कधीपर्यंत ठेवू शकतो. चल. लवकर चला हितेश भाऊ, दारूची मटकी घ्यायची आहे. जर मटकावाला नाही मिळाला तर शिशुपालासनी उत्तर काय द्यायचं? अरे जनार्दन, आरामात चल. अरे आताच तर वाटायला लागलंय की आपलं जीवन आरामात जगू शकतो. नाहीतर पहिलं दिवसभर बूट चप्पल शिवत हात घासले जात होते. आता काय आहे, एका जागेवर बसून आरामात काम करा. आणि जर थकावट आली तर रात्री घरात गेल्यावर थकावट उतरून घ्यायची. आणि हितेश भाऊ, ते बी थकावट उतरवणारी वस्तू फुकट मध्ये. यो नंदू माहित नाही कसा काय अडकला त्या सगळ्यामध्ये. तो बी आला असता, चांगला जगला असता आपल्यासारखा. एकदम बरोबर बोलला आहेस. आता बघा ना, मला बी किती आराम मिळाला. पहिला घरोघरी जाऊन कापड घेऊन येत होतो. कापड धुवत असं वाटायला लागायचं का जीवन हारत चाललंय आमचं. पण हे आनंदाने लक्ष्मी आरामाची मजा घेऊन देतील तेव्हा ना. तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमचे कपडे धुवत सुद्धा नाही आणि त्यावर इस्त्री बी करीत नाही. फक्त बाकी सगळ्या कपड्यांसोबत घेऊन जातो आणि घेऊन येतो. खोटं. हे तो काही खोटं बोलत आहे. हे बघा, आम्ही ना कापड धुण्याचं काम ना आता बंद केलंय. आणि माझी बायको बी फुलिया, आता ती झाली बाईची जात. तर किती काम होणार तिचे जाणं बल. तर गोष्ट ही हाय का तिनं या दोघांनी कामावर ठेवलं आहे. आता ही दोघांच बाहेरनं कापड घेऊन येत असत्यात, धुत्यात आणि त्यासनी इस्त्री बी करत्यात. आणि बाहेर सगळ्यासनी हे बी सांगत असत्यात की हे सगळं फुलिया करत आहे. बघा, हे असं काही नाहीये. हे खोटं बोलतायत. खोटं बोलते? अरे हे खोटं का बोलतील? आणि जर का खोटं बोलला तर तोटा यांचाच होणार ना. आता जर ह्याची बायको फुलिया 2 पैसे कमावते तर फायदा कुणाचा होणार? यालाच होणार ना. कारण हा इमानदार आहे. तुम्हा लोकांसंग एवढ्या दिवसाचा संबंध आहे म्हणून ह्यो खरं बोलतोय. आता तुम्ही विचार करा की तुम्ही तुमची कापड या लोकांकडनं धुवून घेणार का अजून कोणी दुसरा कपडा स्वच्छ करणारा शोधणार? हे बघा, तुम्ही यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. यांचं स्वतःच्या बायकोवर पटत नाही. आपापसात भांडणं करत बसतात म्हणून असं बोलतात, बाकी काही नाहीये. वय, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही या दोघांवर विश्वास ठेवणार? हे भीमचा भाव आहेत, छळ कपट तर होणारच. बरोबर बोलतोयस. आताच जाऊन फुलियाचं दुकानच तोडूयात. ना दुकान राहील, ना हे दोघे फिरून फिरून कपडे गोळा करते आणि ना आपला धर्म भ्रष्ट करणार. हेच ठीक राहील. वहिनी, तुम्ही आज जा. कोणीही कपडे द्यायचे नाही त्यांना. चला. अरे तुम्ही गैरसमज करून घेताय. ऐका जरा. तुम्हाला खोटं सांगितलं गेलंय. खोटं बोलल्या गेला आहे. तर दुकान म्या बनवलं आणि मजा तुम्ही दोघं लुटणार वय नाही. आता ही दोघं जाऊन तिथं दुकानला तोडून टाकतील आणि कोणी काय बी नाही करू शकणार. आणि तुझा भाव न्याय करत असतो ना, तर त्याला जाऊन सांग की न्याय द्या आमासनी.
तुम्हाला लोकांनी का समजत नाही? मला इथनं जायचं आहे. मला जाऊ दे ना इथनं. शांत हो जरा मालू, सगळं काही ठीक होईल. मला जायचं आहे. भीम सोड मला, मला जाऊ दे. भीम माझा हात सोड ना, मला इथनं जाऊ दे ना. भीम काय करायचं बघ ना, कवापासून समजवतोय पण एकच रट लावून बसलाय. आणि कधीपर्यंत ह्याला बांधून ठेवायचं? ह्याला तोपर्यंत बांधून ठेवायचं काका, जोपर्यंत हा इथे राहण्यासाठी तयार नाही होत. तर होय, मी आयुष्यात इथं कवाच राहायला तयार नाही होणार. तर मी पण आयुष्यभर माझ्या मित्राला जवळ ठेवण्यासाठी असंच बांधून ठेवेल. तुला काय करायचं असेल ते कर भीम, पर मी इथनं पळून जाईन. ए चाळकऱ्यानो, हे चळवाल्यानो, त्या जोकू फुलियाचं दुकान कोणतं आहे? काय झालंय? ए बघ चल. सांगा तर काय झालंय? अहो असं कुठे जातायत? हे सगळं काय करताय तुम्ही? हे सगळं करू नका. का तोडताय तुम्ही दुकान? अहो अरे काय करताय तुम्ही? हे सामान का फेकताय? अरे हे काय करतात? अरे सांग ना, का आमचं दुकान तोडतात दादा? अरे का माझं सामान फेकायचं? अरे नाही आमचं दुकान नका तोडू तुम्ही. आमचं दुकान नका तोडू दादा. हो मालक आमचं दुकान नका तोडू. आम्ही बरबाद होऊन जाईन मालक. चल बाजूला. अरे लय दुखत आहे. काकी 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 खूप दुखतंय का? माझ्या पोटात लय दुखायला लागलंय. मी डॉक्टरांना बोलवून येतो. नाही भीम, जरा थांब. घरचा उपचार करून बघूया, कदाचित बरं होऊन जाईल. ये चल फुलिया. नाही डली, आजी आम्ही बरबाद झाले. अरे आमचं दुकान तोडून टाकलं. आमचं दुकान तोडून टाकलं. चल 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 चल. डली, आजी आमचं दुकान तोडून टाकलं. जोखू काका, तुम्हाला हेच पाहिजे होतं ना की दुकान बर्बाद झालं पाहिजे आणि पुले काकीची अशी अवस्था झाली पाहिजे. झालं समाधान तुमचं? ए चप्पा, माझ्यावर खोटा घेऊ नकोस. अन मला का वाटलं असेल का फुल्याचा असा हाल व्हायला पाहिजे? हा, मला तर फक्त हे वाटत होतं की हे दुकान बंद झालं पाहिजे. तेव्हा तू आणि तुझी पत्नी दुकानात काम नाही करू शकणार. पण मला असं कधीच वाटलं नव्हतं फुलियाला कोणी असं मारून निघून जावं. गोष्ट तर एकच झाली ना काका. स्वतःच्याच पत्नी विरुद्ध कट केला. काय मिळालं तुम्हाला? काय राहिलं तुमच्या जवळ? आणि खरं सांगायचं झालं तर फुलिया काकूला त्या लोकांनी नाही, आपण मारलंय. कारण ह्या व्यतिरिक्त आपण काही करतच नाही आहोत. कधी साग भाकरीसाठी, कधी ताटवाटीसाठी भांडतोय आपण, आणि आज तर स्वतःचं दुकानच तोडण्यासाठी लोक पाठवली. थकलोय मी हे सांगून सांगून की आपल्याला लढायचंय दुसऱ्यांसोबत, आपल्यांशी नाही. ज्या लोकांसोबत चहा पितो, ज्या लोकांसोबत जेवण करतो, सण साजरा करतो, एवढंच नाही तर थंडीच्या रात्रीत ज्या शेजाऱ्यांना आपण आपली रजाई देतो त्यांच्याशीच लढत आहात का? आणि जर हे असंच चालत राहिलं तर आपण 10-12 लोक असेच उभे राहू आणि ते सगळे येऊन तोडफोड करून जातील. भीमराव, भाषण नाही. हितेश काका, तुम्ही एक शब्दही बोलायचा नाही मध्ये. फक्त ऐकायचं आणि समजायचं की जग तुम्हाला तेव्हा हलक्यामध्ये नाही घेणार, तुमच्या शब्दांना वजन तेव्हा येणार जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांना महत्व द्यायला सुरू कराल. नाहीतर एक दिवस आपण सगळे असेच उभे राहू आणि ती लोक येऊन या दुकानासारखे सर्वांना तोडतील, फोडतील, बर्बाद करतील.
बरं होईल पोरी. लय दुखायला लागलंय. हे घे पी. बघ मी काढा बनवलाय. पिऊन टाक, तुला बरं वाटेल. पी. पोटात लय दुखायला लागलंय. फुलिया, हा काढा पिशील ना तर दुखणं कमी होईल तुझं. पी. अरे थांब थांब डल्ली मावशी, मी आहे ना, मी प्यायला देतो. डल्ली मावशी तू जा. आत्ती अगं जा ना, मी बोलत आहे ना. म्या पाजल तिला. झोपू, फुलियाची काळजी घे. अरे भय भय आत्या, म्या चांगलं काळजी घेईन तिची. म्या पाजीन औषध, तुम्ही जावा. द्या 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 द्या. फुलिया, म्या तुला किती चांगल्यानं समजावलं होतं का माझं म्हणणं ऐकून घे. हे कापडा बिपडाचं दुकान बंद करून टाक. पण तो तयारच नाही झाली. आता बघ, दुकान संपूनच गेलं. काय आहे ना, एक गोष्ट कायमच विसरून जातीस की म्या पुरुष आहे आणि तू बाई. आणि घराचा मालक पुरुष असतोय ना, तर घराचा निर्णय बी पुरुषच घेत असतोय. त्यामुळंच मला तुझी लायकी दाखवायलाच पाहिजे होती. मला चांगलं नाही वाटत फुलिया का तुला असं त्रासात बघावं. पण काय करावं, तुला त्रास होणार, वेदना होणार, तेव्हाच तू समजणार. बिना जीव की सांस सो लोह भस्म हो जाए, लोह भस्म हो जाए. मी रात्री उशीर येणार आहे, म्हणून बाबांना जेवायला देऊन तू सुद्धा खाऊन घे. का उशीर का होणार आहे? कुठे बाहेर वगैरे जाणार आहात का? रात्र झाल्यावर भीमच्या चाळीत जाणार आणि आज निर्णय होईल की भीमचे सिद्धांत जिंकतात की आपली दारू. पण कसं काय दादा? संध्याकाळ झाली की तो मालोजी दारूसाठी ओरडणार, हो ना, आणि खेळ तिथूनच सुरू होईल. समजलं? होय दादा. निघतो. कुणीतरी मला पाजा, कुणीतरी पाजा. माझं डोकं फुटत आहे. कुणीतरी पाजा दारू. मालू, हे घे औषध घे, बरा होशील. घे. भीम, कुठनं तरी आणून दारू पाच घे. कुठलं बी आण. मरण भीम, मरून जाईन. आण. मालू, शांत हो जरा. शांत हो जरा मालू. ही औषधं पिऊन टाक जी भीम देतोय. मला नाही पाहिजे औषध, मला दारू पाहिजे. अरे कोण ऐकत आहे का? द्या की. मालू शांत हो जरा. भीमने जी औषधं दिली आहेत ती पिऊन टाक, बरा होशील. अरे कोणी तर द्या. मी देऊ शकतो दारू. मी देऊ शकतो दारू मालोजी.